महाराष्ट्र के वासिम जिले की मालेगांव तहसील से प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र डवा में डवा फाटा से नाथ नंगे महाराज संस्थान मंदिर तक सड़क निर्माण कार्य शुरू हो गया है। लंबे समय से जर्जर पड़ी इस सड़क की स्थिति बेहद खराब हो चुकी थी, जिससे श्रद्धालुओं और स्थानीय लोगों को आवागमन में भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा था। लगभग 3 किलोमीटर लंबी इस सड़क पर बड़े बड़े गड्ढे हो गए थे, जिसके कारण दुर्घटनाओं की आशंका भी बनी रहती थी। सड़क की खराब हालत को लेकर स्थानीय नागरिकों और पत्रकारों ने प्रशासन का ध्यान आकर्षित किया तथा जिला प्रशासन से सड़क निर्माण की मांग की थी। मामले को गंभीरता से लेते हुए जिला प्रशासन ने सड़क निर्माण कार्य को मंजूरी प्रदान की, जिसके बाद निर्माण कार्य शुरू कर दिया गया है। सड़क निर्माण शुरू होने से स्थानीय लोगों और श्रद्धालुओं में खुशी का माहौल है। लोगों का कहना है कि सड़क बनने से तीर्थ क्षेत्र तक पहुंचना आसान होगा और क्षेत्र के विकास को भी गति मिलेगी। वासिम से संवाददाता हरीश टाटर की रिपोर्ट। आपल्या सोबत आहेत अनिल बळी सर। हे डव्हा संस्थानचं रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, त्याबद्दल अनिल बळी सर आपल्याला 2 शब्द सांगतील। जय नंगेनाथ, जय विश्वनाथ। चराचर सृष्टीच्या विशाल अशा रंगमंचावर सुखदुःखाने जीवन जगत असलेला समस्त मानव प्राणी इथे विश्वमंदिर आहे। या विश्वमंदिरामध्ये श्री नाथनंगे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र डवा नगरीमध्ये या रस्त्याची अशी अवस्था झाली होती की बाप भीक मागू देत नाही, माय भाकर देत नाही, बाप भीक मागू देत नाही, अशी अवस्था आमच्या वाटसरूंची भाविक भक्तांची झाली होती। त्यामध्ये अनेक राजकारण्याकडं पाया पडलेत, विनंत्या केल्या। आमचे संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर निवासजी मुंडे साहेब, सन्माननीय अजयजी राजूरकर साहेब, तसेच समस्त विश्वस्तांनी अनेक विनंत्या केल्यात, अनेक परंतु गेंड्याची कातडी असलेल्या या विभागातल्या राजकारण्यांना कोणतीही दया आली नाही। त्यानंतर चाकातीर्थ शेगाव या पदयात्रेकरिता मंजूर झालेला कोट्यवधी रुपयाचा रस्ता तो सुद्धा शेवटी एक शिष्टमंडळानं जे पाठपुरावा केला, सन्माननीय कलेक्टर साहेब अतिशय मनमिळावू स्वभावाचे, धार्मिक स्वभावाचे असल्या कारणाने त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि सन्माननीय पालकमंत्र्यांच्या कानावर टाकून हा एक वेगळा या डवा फाट्यापासून तर डवा मंदिरापर्यंतचा एक विशेष निधीतून हा रस्ता घेतला। त्याबद्दल समस्त भाविक भक्तांच्या वतीनं सन्माननीय विश्वस्त मंडळ श्री नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डवा विश्वस्त मान्यवरांच्या वतीनं हजारो विद्यार्थी या रस्त्याने ये जा करतात। त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनं मी अनिल बळी धन्यवाद व्यक्त करतो। आणि असंच या तीर्थक्षेत्र आहे, पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे। शासन दरबारी या समस्येला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कितीतरी वर्षापूर्वी पर्यटनाचा दर्जा म्हणून प्राप्त करून दिलेलं हे एक पत्र आलेलं आहे, त्याचा सुद्धा पाठपुरावा करावा आणि अशी बुद्धी नाथनंगे महाराजांनी आमच्या मुख्यमंत्री साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना द्यावी अशी अपेक्षा बाळगतो। जय नंगेनाथ, जय विश्वनाथ। अनिल सर, येणाऱ्या 27 तारखेला शेगावचे गजानन महाराजची पालखी येणार आहे, तोपर्यंत हा रस्ता क्लिअर होईल? अगदी सन्माननीय योगेशजी कुंभेजकर साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार तथा सन्माननीय पालकमंत्री यांच्या शिष्टमंडळात झालेली जी बैठक होती, शिष्टमंडळानं भेटलेल्या बैठकीमध्ये त्यांनी तसा शब्दच दिला की कोण्याही परिस्थितीत हे काम होईल म्हणजे होईलच। असंच पुला मेडशीच्या अलीकडे पूल होता, ते सुद्धा अपूर्ण काम होतं, त्या सुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे। म्हणून शतशः धन्यवाद।